संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आलेत। निकालांनुसार राज्यात महायुती फोल ठरली आहे, तर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले। भाजपाला केवळ 9 आणि शिंदे गटाला 7 जागांवर यश मिळाले। तर आपल्या काकांना सोडून भाजपाला साथ देणाऱ्या अजित पवारांना केवळ 1 जागेवर विजय मिळवता आलाय। थोडक्यात काय तर राज्यात झालेल्या निवडणुकांमधून मतदार राजाने महाविकास आघाडीला कौल दिलाय। राज्यात महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्यात। महाविकास आघाडीच्या या घवघवीत यशासाठी अनेक उमेदवार हे जायंट्स किलर ठरलेत। अनेक मतदारसंघातून अनपेक्षित असे निकाल हाती आलेत। अनेक जायंट किलर्सनी भाजपाला पाणी पाजले। हे जायंट किलर्स कोण आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर। भाजपाने सांगलीतून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली होती, परंतु इथे अपक्ष लढलेले विशाल पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि जायंट किलर्स ठरले। तसंच जालन्यातूनही धक्कादायक निकाल समोर आला। भाजपाचे विद्यमान खासदार जे 1999 पासून जालन्यात निवडणूक लढवून येत होते, त्या रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव झाला। काँग्रेसच्या कल्याण काळेंनी इथं मैदान मारलं। दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार या विद्यमान खासदार होत्या, मात्र भास्कर भगरे हे इथे जायंट किलर ठरले। तसेच अहमदनगरमध्ये निलेश लंकेंनी सुजय विखे पाटील जे विद्यमान खासदार होते त्यांना धूळ चारली आहे। नंदुरबारमध्ये गोवाल पाडवींनी मैदान मारलं। त्यांनी हिना गावित ज्या विद्यमान खासदार होत्या त्यांचा पराभव केलाय। अमरावतीत नवनीत राणांना हरवत बळवंत वानखेडेंनी बाजी मारली आहे। भिवंडी मतदारसंघात कपिल पाटीलच निवडून येतील असं वाटत असतानाच अचानक सुरेश म्हात्रेंनी मुसंडी मारली आणि ते जायंट किलर ठरले। तर वर्ध्यात अमर काळेंनी रामदास तडस यांचा पराभव केला। आणखी एक शॉकिंग निकाल समोर आला, तो चंद्रपूरमधून। इथे भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी दारुण पराभव केला। तर नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव केला, ते विद्यमान खासदार होते। धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढातून सिटिंग एमपी असणारे रणजित सिंह निंबाळकर यांचा पराभव केला। तर दुसरीकडे धुळ्यातून शोभा बच्चाव यांनी सुभाष भामरेंना पराभवाची धूळ चाखायला लावली। भामरे हे धुळ्यात विद्यमान खासदार होते। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी गड जिंकला आणि हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव केला। तर बीडमधील लढत ही अत्यंत चुरशीची ठरली। 32व्या फेरीपर्यंत निकाल स्पष्ट झाला नाही। तिथे अखेर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे हे विजयी ठरले आणि पंकजा मुंडेंना आपला गड गमवावा लागला। तर हे होते जायंट किलर्स, ज्यांनी भाजपाला गुडघ्यावर यायला भाग पाडलं। त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे मवियाला राज्यात घवघवीत यश मिळालं। असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।